श्री विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा हा त्र्यंबकेश्वरहून येतो आणि त्यांचं या दिंडी सोहळ्यामधील एक मुख्य आकर्षक म्हणजे 12 मल्हारपैकी 4 नंबरचं मल्हार हे खंडेराय मार्तंड शेगुड येथे जय्यत अशी दरवर्षी तयारी होत आहे. रस्ता असेल, स्वच्छता असेल, त्यांचे स्नान वगैरे आणि पंक्तीचं नियोजन उत्कृष्ट प्रकारे केलं जातं. 12 मल्हारपैकी खंडेराय हे देवस्थान महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या दिंडी सोहळ्यामध्ये निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याच्या स्वागतानिमित्ताने हे मुख्य आकर्षक बनलेलं आहे. जसं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली दिंडी सोहळ्यामध्ये जेजुरीला येळकोट जय मल्हार, तसंच 12 मल्हारपैकी शेगुड या ठिकाणी सुद्धा विश्वगुरु संत निवृत्तीनाथ महाराज यांचं येळकोट जय मल्हार याप्रमाणे गावकरी भंडारा फुलांच्या स्वागताने त्यांचं स्वागत केलं जातं आणि आलेल्या वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जाते. आमची तयारी गेल्या म्हणजे प्रत्येक प्रशासनमधील असेल, ग्रामपंचायत असेल, गावकरी मंडळे असेल, पंचक्रोशीतील मंडळे असेल आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने ही जय्यत तयारी केली जाते. आणि दुपारच्या पंगत आंबेजळगाव येथे झाल्यानंतर तेथून 2-2:30च्या दरम्यान पालखी येथे जय्यत अशी तयारी केली जाते आणि आलेल्या सर्व वारकऱ्यांचं यथोचित असं मान सन्मान दिला जातो. रंगरंगोटी असेल, फुलांच्या रांगोळी असतील आणि सर्व अशी वारकऱ्यांची जय्यत तयारी केली जाते. पालखी सोहळ्याचं नियोजन बेलापूरकर महाराज यांच्या नेतृत्वाखाली दिंडी चालत आलेली आहे आणि त्या निमित्ताने विश्वस्त निवृत्तीनाथ यांच्या माध्यमातून प्रशासन आणि यांचं सगळ्यांचं 1 तासाचं नियोजन असं इथं ठरलेलं असतं. हो असते. येते घरी हातची दिवाळी दसरा असं आमचं म्हणणं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराज हे नाथ आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाचे केला गोरक्ष वळला गैनी प्रती गैनी प्रसादी निवृत्ती दातार ज्ञानदेव सार चोजवले अशा नाथ पंथातले हे दादा म्हणजे निवृत्ती दादा हे 4 भावंडांपैकी थोरले आहेत आणि ते दादा या नावाने अख्ख्या महाराष्ट्राला दादांची दिंडी आमच्याकडे येते म्हणजे आम्हाला दिवाळीसारखा सण आहे. आणि त्याच्यामुळं आमच्या पंचक्रोशीतील लोक लहान थोर देवस्थान ट्रस्ट असेल, आमचे खंडोबाची यात्रा असते त्याच्यापेक्षाही मोठा हा आम्हाला उत्सव आहे या ठिकाणी. असं म्हणजे देव देवाला पाहतोच, अंतकरणातनं देव देवाला पाहतो. भेट घालणं हे काय संतांचे किंवा देवाचे हे नाही. अंतकरणातनं तुझं आहे तुझ्यापाशी, देव देवाला पाहणारच ना. आणि खंडेराय मार्तंड हे शंकर भगवानाचा अवतार आहे आणि निवृत्तीनाथांनी त्याच वंश परंपरेतले आणि वारकरी संप्रदाय हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि त्याच परंपरेतले खंडेराय आहेत. त्याच्यामुळं देवाने देवाची भेट घेणं हे निसर्ग नियतीने ठरवलेलं आहे ना. हे सोहळ्याच्या जे पालखी महामार्ग आहे, तुकाराम महाराज संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी महामार्ग झालेला आहे, ज्ञानेश्वर माऊलींचाही महामार्ग झालेला आहे. आणि आम्हाला असं महामार्ग मिळावा, पालखी महामार्ग निवृत्तीनाथ महाराज पालखी महामार्ग मिळावा आणि आम्हाला असं कानावर बी येतं की हा महामार्ग मंजुरीला आहे असं आम्हाला बी कळतंय. असं म्हणजे आम्हाला बी सांगण्यात येत आहे आणि हा महामार्ग लवकरच व्हावा की आम्ही शासनाच्या दरबारी मानणारच आहेत. सरपंच असतील, ग्रामस्थ असतील आणि ट्रस्ट मंडळे असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही इथं म्हणजे प्रत्येक पालखी महामार्गाला सुखसुविधा निर्माण झालेल्या आहे. तसंच दुपारची विश्रांती असेल, 1 तासाचा जरी प्रवास आज विहितात ठेवा असेल तरी तेवढ्या सुखसुविधा उपलब्ध व्हावा ही आम्ही प्रशासनादरबारी
आम्ही विनंती करणार आहोत. किती उधळण तर भरपूर प्रमाणात होते, अतोनात होते, परंतु आजच्या याच्यामध्ये जे दक्ष अधिकारी आहेत, कर्तव्य दक्ष अधिकारी तुकाराम मुंडे साहेब यांच्या नियमाप्रमाणे ज्या हळदीमध्ये भंडाऱ्यामध्ये केमिकल विरहित भंडारा असावा असाच देवावर उधळावा आणि त्याचा परिणाम वारकऱ्यावर किंवा कशावर म्हणजे त्वचावर होऊ नये याची दक्षता घेण्यात आलेली आहे. तसं निवृत्तीनाथ महाराज ट्रस्ट विश्वस्त मंडळाशी बोलणं झालेलं आहे. व्हिडिओ साहेब वगैरे येऊन गेलेले आहेत.